उद्याच्या सोमवारपासून महादेवाच्या आशीर्वादानं या 4 राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी. उद्याच्या सोमवारपासून महादेवाच्या आशीर्वादानं 4 राशींच्या नशिबाला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे, असा संकेत आजच्या काळाच्या आणि ग्रहस्थितीच्या प्रवाहातून स्पष्टपणे दिसू लागतो आहे. सोमवार हा दिवस स्वतः महादेवांचा मानला जातो आणि जेव्हा सोमवार नवीन ऊर्जेसह उगवतो तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम केवळ बाह्य परिस्थितींवर नाही, तर माणसाच्या अंतर्मनावर, विचारांवर आणि नशिबाच्या दिशेवरही होत असतो. अनेक दिवस, महिने, कधीकधी वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष, अडथळे, थांबलेली कामं, मनात साठलेली निराशा या सगळ्याला हळूहळू विराम देत महादेवाची कृपा काम करू लागते. हा बदल अचानक घडून येणारा नसतो, तर आतून सुरू होणारा आणि बाहेर दिसू लागणारा असा असतो. महादेव हे विध्वंसाचे नाही, तर परिवर्तनाचे देव आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी संपतं तेव्हा तो अंत मानला जातो, पण महादेवांच्या दृष्टिकोनातून तो अंत नसून नव्या सुरुवातीचा पाया असतो. म्हणूनच ज्या 4 राशींच्या नशिबाला ही कलाटणी मिळणार आहे, त्यांच्या आयुष्यात काही जुन्या गोष्टी, जुने विचार, जुने भीतीचे बंधन हळूहळू गळून पडू लागतील. या राशींच्या लोकांना कदाचित मागील काही काळात असं वाटत असेल की आपण खूप प्रयत्न करत आहोत, पण त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. मेहनत असूनही यश दूर पळत आहे किंवा मनातल्या इच्छा सतत अपूर्ण राहत आहेत. पण सोमवारपासून हा प्रवाह बदलू लागेल. या बदलाची सुरुवात मनातून होईल. महादेवाची कृपा सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणावर पडते. जेव्हा मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात, तेव्हा निर्णय योग्य दिशेने जाऊ लागतात. या 4 राशींच्या लोकांना अचानक आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. जे निर्णय घ्यायला ते घाबरत होते, ते निर्णय घेण्याची हिंमत त्यांच्यात निर्माण होईल. अनेक दिवस मनात दडून राहिलेली भीती, हे जमेल का, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर, अशा प्रश्नांनी जे मन अडवून ठेवलं होतं, ते प्रश्न आता हळूहळू दुर्बल होतील. महादेवाचा आशीर्वाद म्हणजे केवळ धनलाभ किंवा बाह्य सुखांची प्राप्ती एवढाच नसतो, तो माणसाला आतून मजबूत बनवतो. या 4 राशींच्या लोकांना सोमवारपासून जाणवेल की परिस्थिती जरी पूर्णपणे बदलली नसली तरी त्यांना ती हाताळण्याची ताकद नक्कीच मिळाली आहे. काही जणांच्या आयुष्यात अडकलेली कामं अचानक गती घेतील. जे प्रकल्प, व्यवहार, नोकरीसंबंधीचे प्रश्न किंवा कौटुंबिक अडथळे बराच काळ रखडले होते, त्यामध्ये हालचाल दिसू लागेल. कुठे अडलेली फाईल पुढे सरकेल, कुठे अडलेला संवाद पुन्हा सुरू होईल, तर कुठे एखादी चांगली संधी अनपेक्षितपणे समोर येईल. आर्थिक बाबतीतही महादेवाची कृपा या राशींवर उमटू लागेल. याचा अर्थ असा नाही की एका रात्रीत सगळे श्रीमंत होतील, पण जे आर्थिक दडपण, कर्जाची चिंता, उत्पन्नाबाबतची अनिश्चितता होती, ती हळूहळू कमी होऊ लागेल. काही लोकांना नवीन उत्पन्नाचा स्रोत सापडू शकतो, काहींना जुना अडलेला पैसा परत मिळण्याची चिन्ह दिसतील, तर काहींना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू लागेल. महादेवाची ऊर्जा अशी असते की ती माणसाला योग्य ठिकाणी योग्य वेळी नेऊन ठेवते. नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मागील काही काळात या 4 राशींच्या लोकांनी नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा मन दुखावणारे अनुभव घेतले असतील. सोमवारपासून या सगळ्या गोष्टी हळूहळू निवळू लागतील. जिथे संवाद तुटला होता तिथे पुन्हा संवाद सुरू होण्याची शक्यता आहे. जिथे गैरसमज वाढले होते तिथे स्पष्टता येईल. महादेवाचा आशीर्वाद म्हणजे अहंकार कमी होणं आणि समज वाढणं, त्यामुळे नात्यांमध्येही एक प्रकारची परिपक्वता येताना दिसेल. या बदलाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आध्यात्मिक जागृती. या 4 राशींच्या लोकांना सोमवारपासून अध्यात्माकडे ओढ वाटू लागेल. कोणाला ध्यानात बसावंसं वाटेल, कोणाला मंदिरात जावंसं वाटेल, तर कोणाला स्वतःशी संवाद साधावासा वाटेल. ही ओढ म्हणजे पळून जाणं नाही, तर स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आहे. महादेव स्वतः वैराग्याचे आणि समाधीचे प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने माणूस बाह्य गोंगाटातून बाहेर येऊन अंतःशांतीकडे वळतो. करिअर आणि कामाच्या बाबतीतही हा काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जे लोक नोकरीत अडकलेले आहेत, ज्यांना पुढे जाण्याची संधी मिळत नाही असं वाटत होतं, त्यांना नवीन जबाबदाऱ्या, नवीन संधी मिळू शकतात. काहींना बदलाची गरज जाणवेल आणि ते धाडसी निर्णय घेतील. हा बदल सुरुवातीला थोडा अस्थिर वाटू शकतो, पण महादेवाच्या कृपेने तो शेवटी फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ नवे मार्ग उघडणारा ठरू शकतो. जुन्या पद्धती सोडून नवीन विचार स्वीकारण्याची तयारी या काळात निर्माण होईल. या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. महादेवाचा आशीर्वाद मिळतो, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे माणसावर अवलंबून असतं. जर या 4 राशींच्या लोकांनी अहंकार, आळस, नकारात्मक विचार यांना चिकटून राहिलं तर बदलाची गती कमी होऊ शकते. पण जर त्यांनी नम्रता, कृतज्ञता आणि सातत्य ठेवलं तर ही कलाटणी त्यांना खूप पुढे घेऊन जाईल. सोमवारपासून या राशींच्या लोकांनी मनापासून महादेवाचं स्मरण करावं. मोठे विधी, खर्चिक पूजा आवश्यक नाहीत. मन स्वच्छ ठेवणं, विचार सकारात्मक ठेवणं आणि जे काम करतो त्यात प्रामाणिकपणा ठेवणं हेच महादेवाला सर्वात प्रिय आहे.
महादेव हे तपस्वी आहेत, ते दिखाव्यापेक्षा भाव पाहतात. त्यामुळे साधेपणात, प्रामाणिकपणात आणि श्रद्धेत राहून जर पुढची पावले टाकली तर नशीब नक्कीच साथ देईल. ही कलाटणी केवळ बाह्य यशापुरती मर्यादित नसेल, तर ती अंतर्मनाच्या पातळीवरही घडेल. जे लोक स्वतःला हरवलेले वाटत होते त्यांना स्वतःची दिशा सापडेल. जे लोक थकले होते त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि जे लोक निराश झाले होते त्यांच्या मनात पुन्हा आशेचा दिवा पेटेल. महादेवाची कृपा अशीच असते, शांत, गूढ पण अत्यंत प्रभावी. उद्याच्या सोमवारपासून सुरू होणारा हा काळ या 4 राशींसाठी नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. जुने दुःख मागे टाकून नवी वाट चालायला महादेव स्वतः मार्गदर्शक म्हणून उभे राहतील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, भिवू नका, घाबरू नका आणि स्वतःवर तसेच महादेवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. कारण जिथे विश्वास आहे तिथेच परिवर्तन घडतं.